जितू आणि राजू नाही आहे, त्यामुळे त्यांची फलंदाजी तसं बघता कमकुवत आहे. त्याच्यामुळेच मी हा निर्णय घेतला आहे फलंदाजी करण्याचा प्रथम. येस, थँक्यू सो मच विलास वरगडे सर. क्षेत्ररक्षणाची जबाबदारी आलेली आहे. नाणेफेक हरलात, नाणेफेक जिंकला असतात तर मात्र काय असतं. मी पण फलंदाजीच घेतली असती. काल मला वाटतं सायंकाळच्या सत्रामध्ये सर्व संघाच्या संघनायकांनी धडे घेतले असतील. कारण पाहिलं असेल काल नाणेफेक जिंकून शिवाजी केंबारी सरांच्या संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि सामना गमावला. निश्चितच आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षणाची जबाबदारी असेल. 4 षटकामध्ये बेसिक खेळ, 4 की 3 षटकं सर मनोज केंबारी सर, या 4 षटकांचा सामना असेल. 4 षटकामध्ये तुमच्या डोळ्यासमोर संघ आहे देवगाव टायगर्स. काय म्हणाल त्या संघाबद्दल. काय नाही, कारण की आता बॅक टू बॅक त्यांनी फायनल मारले, त्यांचा कॉम्पिटिशन जास्त आहे. ते पण काय नाही, आम्ही प्रयत्न करू दे नाही करता. यस, कॉन्फिडन्स लेवल वाढलेली आहे. थँक्यू सो मच दोन्ही संघाचे कॅप्टन, खूप साऱ्या शुभेच्छा. निश्चितच प्रेक्षक हो, कालचा विजेता संघ देवगाव टायगर्स आणि आजचा विजेता संघ सोनारपाडा टीम, या दोन संघाच्या दरम्यानली ती मॅच होते आणि निश्चितच जिंकले तर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळेल, हरलात तर बक्षीस पात्र आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे. जाऊ या मॅचच्या दिशेने, वेळ जाऊ देणार नाही आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडलेले आहेत. अख्खा दिवसभर ज्यांनी खूप चांगलं समालोचन केलं आणि तुम्हा सर्वांचं मन जिंकलं, सन्माननीय सोमनाथजी खाडे सर, थँक्यू. थँक्यू सो मच रमेश महाराज शिंदे सर, ज्यांचा आवाज आपण ऐकत होतो. गोड आवाज आणि ज्ञानाचं भांडार, अर्थातच हरिभक्त पारायण रमेश महाराज शिंदे यांचा आवाज आपण ऐकत होतो. थँक्यू सो मच. मॅच चालू झाली आहे, अतिशय महत्वाची मॅच. एका बाजूला आजच्या दिवसातील विजेता संघ सोनारपाडा टीम आणि त्यांना फाईट करेल कालच्या दिवसातली विजेती टीम आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच देवगाव टायगर्स, दौलत तुपे आणि टीम यावेळेस सज्ज झाली आहे. समोरून आक्रमण पाहायला मिळेल. नाणेफेक जिंकली, फलंदाजी स्वीकारली आहे. 4 षटकांची मॅच आणि या महत्वाच्या मॅच मध्ये धाडसी निर्णय संध्याकाळच्या सत्रामध्ये फलंदाजीचा घेतला आहे. यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल टेंबरे गावचं हे गोल मैदान, कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2022 हा थरार आणि या थराराच्या आजच्या दुसऱ्या दिवसातली शेवटची मॅच. संध्याकाळचं सत्र, चारही बाजूला हिरवगार वातावरण. चारही बाजूला आपण पाहिलं तर हिरवागार निसर्ग, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, पंचांचा हिरवा कंदील. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज. सचिन, पहिला चेंडू, जबरदस्त प्रहार, ट्रेडमार्क स्वप्नील पोटे, ब्रँडेड तडाखा, पहिल्या चेंडूवरती आसमान, षटकार. जरी सामना उशिरा चालू होणार होता तरी सुद्धा अगदी वेळेच्या अगोदर उपस्थित राहिले आणि सामना पाहण्याचा आनंद त्यांनी घेतलाय. निश्चितच अभ्यास सुद्धा केलेला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतरचा हा फुल सक्सेसफुल वंडरफुल फटका. स्वप्नील पोटेच्या बॅटमधनं हा दुसरा धमाका, चौकार.
थँक्यू. निश्चितच आपण म्हणत असतो ना, विजेते प्रत्येक वेळेला वेगळी गोष्ट करत नसतात, मात्र प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करत असतात. यावेळेस थोडासा स्टडी केलाय, अभ्यास केलाय आणि अभ्यास करून उतरलेला फलंदाज स्वप्नील पोटे, मुरबाड जो टेनिस क्रिकेट विश्वाचा हा सितारा यावेळेस बॅक टू बॅक तिसरा धमाका पाहायला मिळतोय. गोलंदाज सचिन वरती आक्रमण, सचिन पोटेच्या बॅटमधनं हा षटकार चेक केला जाईल. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. चेक केलं जाईल पंचांच्या माध्यमातून, तिसऱ्या पंचांच्या हाईट फॅक्टर चेक केला जाईल. निश्चितच चेंडूची उंची पाहिली जाईल. बिमर साठी हा रिव्ह्यू कॉल केला गेलाय आणि या चेंडूची हाईट पाहिली जाईल. बारावे खेळाडू मित्रांनो, आपण आपली खुर्ची सोडू नका. तिसरे पंच आहेत आणि टेक्नॉलॉजी सुद्धा सज्ज आहे. काळजी करायचं कारण नाही, योग्य निर्णय मिळेल. नो बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय हा नो बॉल. आणि सोनारपाडा संघाच्या अडचणीमध्ये यावेळेस वाढ होत असताना स्वप्नील पोटे ही इज ऑन फायर. पहिला चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर चौकार, त्यानंतरचा हा नो बॉल वरती षटकार. फ्री 17 धावा धावफलकावरती, बिनबाद 17 धावफलकावरती. जबरदस्त हालचाल पाहायला मिळतीये. मोठी खेळी साकारत असताना चांगली खेळी, जबरदस्त खेळी यावेळेस या महत्वाच्या क्रुशल मॅच मध्ये साकारत असताना गोलंदाजी मार्क वरती सचिन फ्रीटचा हा चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा स्वप्नील पोटे. यावेळेस सुद्धा फुलटत होता, एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाबेचा एक धाबेसाठीच यावेळेस प्रयत्न होता आणि यशस्वी करत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट. डायरेक्ट हिट निश्चितच झालं होतं, मात्र रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. एका बाजूला स्वप्नील पोटे आणि त्याच्या सोबत फलंदाज सचिन, दोनही मातब्बर फलंदाज. देवगाव टायगर्स संघाचे हे दोन टायगर्स यावेळेस खेळत असताना मैदानावरती जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. सुरुवातीलाच अगदी मोठे प्रहार येत असताना स्वप्नील पोटेच्या बॅटमधनं एक षटकार आला, नंतर चौकार आला, त्यानंतर षटकार आला. त्यानंतरच्या चेंडूवरती मात्र सेन्सिबल क्रिकेट दाखवलं. चांगली सुरुवात आपल्या संघाला करून देत असताना यावेळेस लेफ्ट हँडेड बॅट्समन सचिन सामना करण्यासाठी समोर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन टू सचिन असं हे बॅटल प्लेस केलं. हलक्या हातानं सिंगल कंप्लीट केली. एका धाबेने धावफलक सरकेल जाऊन पोहोचलं ते तब्बल 19 या आकड्यावरती. 19 ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. फर्स्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस. गोलंदाजी मार्क वरती सचिन पुन्हा एकदा सज्ज. थोडासा निश्चितच अडचणीत आहे. सचिन पुन्हा एकदा स्वप्नील साठी सातत्यानं फुलटो चेंडू. यावेळेस मात्र लोवर फुलटोज बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न फसलाय. जाळ्यामध्ये अडकवत असताना मोठा मासा गळाला. स्वप्नील पोटे बॅक टू द पॅव्हेलियन. आदरणीय सुनीलजी केंबारी साहेबांचं, टेंबरे गावचे अतिशय लाडकं व्यक्तिमत्व पोलीस पाटील आहेत. शुभ आगमन झालं. संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. चांगले फटके स्वप्नीलच्या बॅटमधनं येत होते, मात्र या फुलटो चेंडूवरती मात्र दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि फिल्डरला मात्र बीट करू शकला नाही. बाद झालाय. निराश मनानं निश्चितच माघार येत असताना मात्र 4 षटकांची मॅच आणि सुरुवात मात्र गोड करून देत असताना पाया घालण्याचं काम केलं स्वप्नील पोटेनं. जबरदस्त फलंदाजी आणि आता कळत चढवण्याचं काम मात्र करावं लागेल सचिन आणि विशाल या फलंदाजांना. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सचिन कमबॅक केलंय. शॉर्ट पिच चेंडू यावेळेस उडवून दिलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
नाणेफेक जिंकली दौलत तुपे कर्णधारानं आणि फलंदाजीचा निर्णय घेतला. निश्चितच हा निर्णय सार्थकी लावला जातोय. चला मित्रांनो, स्पीडअप करा, आपल्याला सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी सुद्धा करायची आहे. षटक क्रमांक पहिलं जे मार्गस्थ होतं गोलंदाजी मार्कवरती सचिन, हे समाप्त झालं. षटक क्रमांक पहिलं आणि धावफलकावरती तब्बल 23 धावा, एक गडी बाद, 23 धावफलकावरती धावसंख्या देवगाव टायगर संघाची. देवगाव टायगर संघाचा टायगर अर्थातच स्वप्नील पोटे मैदानावरती दहाडताना आपल्याला पाहायला मिळाला. वैयक्तिक फलंदाजी करत असताना एक षटकार, एक चौकार, एक षटकार आणि एक सिंगल च्या मदतीनं 17 धावा यावेळेस कुठून काढल्या आणि मात्र नंतर तंबूचा रस्ता पकडलाय. निश्चितच सुरुवात चांगली करून दिली. त्यानंतर स्ट्राईक वरती जो फलंदाज मैदानावरती आला, विशालनं सुद्धा पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला आणि घरूनच सेट होऊन आलो आहे असं सांगितलं. यावेळेस स्ट्राईक चेंज झाली, निश्चितच पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ होईल. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन पाहायला मिळेल. गोलंदाज रोशन आजच्या दिवसातला हिरो, निश्चितच गोलंदाजी मार्कवरती रोशन टू सचिन, लेफ्ट हँडेड फलंदाज. उर्फी चेंडू फटका पाहायला मिळतो, बॅटमधनं निघालाय मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सज्ज होता, हाताचा पिसारा फुलवला, टिपलाय झेल, फलंदाज फेल, सचिनची खेळी संपुष्टात. माघारी परततोय, त्याच्या जागेवरती फलंदाज मैदानात जाताना आपल्याला पाहायला मिळेल. वन अँड ओनली अक्षय या वेळेस खेळताना आपल्याला बघायला मिळेल. इन ऍक्शन मध्ये नंबर 4 वरती मैदानात एंटर करत असताना कालचा दिवस अक्षरशः अक्षयीनं गाजवला आणि यावेळेस मोठी जबाबदारी यावेळेस पुन्हा एकदा खांद्यावरती आली आहे. गोलंदाजी मार्कवरती रोशन आला आणि त्यानं पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद केलाय. सचिनचा अडसर दूर करण्याचं काम केलं. आपल्या संघासाठी एक चांगली गोलंदाजी यावेळेस म्हणावी लागेल. कमबॅक करून दिलं. यावेळेस नवीन फलंदाज मैदानात अक्षय आणि हा फटका पाहायला मिळाला विशालच्या बॅटमधनं. बॅक टू द बॉलर, फिल्डिंग चांगली बघायला मिळाली. चेंडूला स्टॉप केलं. एकच धाव फलकावरती जोडली जाईल. पुन्हा एकदा रोशन यावेळेस अक्षयसाठी ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू अवांतर घोषित केलाय. एक धाव फलकावरती जोडली जाते. पंचांचा हा निर्णय एक धाव फलकावरती वाईटची पाहायला मिळेल. 25 धावा, 25. पुन्हा एकदा सज्ज अक्षय, अतिशय घातक फलंदाज आहे. हार्ड हिटिंगसाठी संबोधला जातो. शपलवून खेळण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाज अतिशय चाणाक्ष पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा हा फुलर लेनचा चेंडू वेगवान हाताळत असताना फलंदाज अक्षयच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या घालत असताना निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू पाहायला मिळाला. अतिशय शांत हे वातावरण पाहायला मिळत आहे. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण चारही बाजूला पाहिलं तर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी मैदानाच्या चारही बाजूला पाहायला मिळते. महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये अक्षयच्या बॅटमधनं हा प्रहार पाहायला मिळतोय. जितकी जास्त उंची तितकीच जास्त लांबी. देवगाव टायगर संघाचा हा ब्रँडेड तडाखा षटकार. पुन्हा एकदा सज्ज आहे स्ट्राईक वरती शैलीदार फलंदाज अक्षय. यावेळेस एक धाव पूर्ण केली आहे. फेकी गचाळ, दुसऱ्या धाबेसाठी रबाना आणि 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. यावेळेस निश्चितच थोडीशी चुकी पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाची. फेकायची गरज होती का, मात्र
हा एक प्रश्नच राहिलाय आणि त्याचं उत्तर मिळालं. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. देवगाव टायगर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 33 या आकड्यावरती. 33 ऑन स्कोर बोर्ड. षटक क्रमांक चालू आहे दुसरं. महागडं ठरत असताना गोलंदाज रोशनचं हे षटक. अक्षयसाठी यावेळेस उर्पी चेंडू फटका फसलाय. निश्चितच हवेमध्ये चेंडू होता. क्षेत्ररक्षक 3 चेंडूच्या पाठीमागे होते, मात्र त्यांना बीट करून चेंडू जमिनीवरती लँड झाला आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा 2 धावा जोडल्या जातील. नशिबाची साथ. मिस टाइम स्ट्रोक होता, मात्र कोणीही क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही आणि अक्षयला हे जीवदान मिळालं. षटक क्रमांक दुसरं संपन्न. धावफलकावरती 35 धावा. तर राकेशजी डोंगरे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे देवगाव टायगर संघासाठी. राकेशजी डोंगरे मान्यवरांच्या वतीनं सलगच्या 2 षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक. 2 षटकांचा खेळ संपन्न. मैदानावरती हाहाकार पाहायला मिळतोय फलंदाजांचा. 35 धावा धावफलकावरती. तब्बल 17.50 ची सरासरी राखत असताना दोनही गोलंदाज महागडे यावेळेस ठरताना आपल्याला बघायला मिळाले. सोनारपाडा संघासाठी पुन्हा एकदा यावेळेस कमांड सांभाळत असताना नन अदर दॅन वन अँड ओनली विलास वारगडे सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. अष्टपैलू खेळाडू आणि यावेळेस गोलंदाजाच्या भूमिकेत. पहिला चेंडू फसलेला फटका निश्चितच होता, मात्र नशिबाची साथ यावेळेस या बहादूर फलंदाजांना मिळत असताना पाहायला मिळते. सातत्यानं चेंडू हवेत जातायत खरे, मात्र झेलबाद होत नाहीयेत आणि मैदानावरती काय घडलंय. चोरून 3 धावा यावेळेस वसूल करत असताना जबरदस्त लक्ष ठेवून फलंदाजी करत असताना दोनही चाणाक्ष फलंदाज. छोटीशी चुकी मैदानात घडली आणि त्या चुकीचं रूपांतर 3 धावांमध्ये करून घेत असताना आपल्या संघाच्या पदरामध्ये 3 धावा जोडतायत. धावफलक सरकलं 38 धावा धावफलकावरती. चला मित्रांनो, फास्ट खेळा. सेकंड इनिंग अजून पूर्ण बाकी आहे. या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. पुढचं पूर्ण एक षटक शिल्लक आहे आणि उजेडात खेळायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळून काढलंय. अक्षयनं 1 धाव पूर्ण केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सातत्यानं करत असताना 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या. चांगली फलंदाजी, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ज्या वेळेस मोठे प्रहार येत नसतात सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करतायत आणि धावांचा आलेख वाढवण्याचं काम केलं जात आहे. फलंदाज अक्षयला माहिती आहे, फलंदाज विशालला सुद्धा माहिती आहे. समोर गोलंदाज विलोदच्या विरोधात मोठं आक्रमण करणं नेहमीच कठीण असतं हे त्यांना दोघांना माहिती आहे आणि तंत्र वापरत असताना मिडल ऑर्डर मध्ये आल्यानंतर मिडलची जेव्हा षटकं चालू असतात त्यावेळेस महेंद्रसिंग धोनीचं तंत्र वापरत असताना सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट केलं जात आहे. सिंगल डबल घेतल्या जात आहेत आणि धावफलकाला मात्र गतिमान ठेवलं जात आहे. गुड बॅटिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती तब्बल 41 धावा. यावेळेस चांगला चेंडू बघायला मिळाला. विलासचा हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बॉडी लाईन आलाय आणि सन्मान देत हलक्या हातानं प्लेस केलं. कुठल्याही प्रकारची धाव नाही. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. विलास वारगडे यावेळेस कमबॅक करत असताना आपल्या संघासाठी एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. अद्यापपर्यंत मोठा प्रहार करू दिला नाहीये. पुन्हा एकदा गुगली पाहायला मिळालं. लेग ब्रेकच्या स्टाईल मध्ये टाकलेला हा चेंडू ऑफ ब्रेक होत असताना मात्र साथ चांगली मिळाली आहे नशिबाची. 2 धावा जोडल्या जातील. लिमिटेड षटकांचे, लिमिटेड चेंडूंचे हे सामने असतात. कुठल्याही प्रकारे धावा येऊ द्यात, धावा येणं खूप गरजेचं असतं. षटक क्रमांक 3 चालू आहे आणि धावफलकावरती तब्बल 43 धावा. 43 ऑन स्कोर बोर्ड. दोनही टीमचा जर आपण विचार केला तर देवगाव टायगर संघ यंदाच्या हंगामामध्ये जबरदस्त ताकद त्यांची पाहायला मिळाली आहे. देवगाव टायगर संघाचे टायगर्स सातत्यानं क्रिकेटच्या मैदानावरती मात्र डरकाळ्या फोडताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत आणि समोर एव्हरग्रीन टीम सोनारपाडा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळायचा होता, मात्र झेल उडाला होता. संधी होती, ही संधी सुद्धा दबडली आहे.
आणि एका धावेचं नुकसान. पुन्हा एकदा धावफलकावरती एक धाव वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. 44 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 संपन्न झालं. चला मित्रांनो, थोडेसे फास्ट खेळ. आपल्याला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग सुद्धा करायची आहे सोनारपाडा टीम. 4 षटकांची समाप्ती, 3 षटकांची समाप्ती. धावफलकावरती 44 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला अजून उत्तरार्ध सुद्धा खेळवायचा आहे मित्रांनो. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन. नवीन गोलंदाज सज्ज झालाय, आपल्याला बघायला मिळेल. आशिष गोलंदाजीसाठी सोनारपाडा संघाच्या वतीनं हे 4थं षटक आणि स्वतःसाठीच पहिलं षटक हाताळतोय. आशिष राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू लेग स्टंपला सोडून जाणारा हा चेंडू पंच आमच्या बाजूला वळाले आणि वाईड घोषित केलाय. एका धावेचं योगदान धावफलकाला. कुठल्याही प्रकारची मेहनत न करता आलेली ही एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एक धावेनं धावफलक सरकलं 45 या आकड्यावरती. चांगली धावसंख्या पाहायला मिळते अद्यापर्यंत. जर आपण पाहिलं तर 15.0 ची सरासरी. यावेळेस चांगला चेंडू बघायला मिळाला. स्लो बर्बन हाताळत असताना चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन दिलंय आणि या चेंडूवरती फलंदाजाला मात्र थांबवून ठेवलंय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. शेवटचं षटक महत्वाचं हे षटक असतं, निर्णायक स्लॉगचं षटक ज्याला म्हटलं जातं. आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं खूप गरजेचं असतं. विशालसाठी हा चेंडू फटका फसलेला पाहायला मिळतोय. निश्चितच चांगली फिल्डिंग लॉंग ऑफ बाउंड्रीवरती. एकच धाव. निश्चितच 2 धावांसाठी रवाना झाले. गाफील चुकी केली आणि या चुकीला माफी नाही. 2 धावा धावफलकावरती वाढतायत. सातत्यानं लक्षपूर्वक खेळ चालू आहे. या दोनही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल, कारण जेव्हा जेव्हा संधी मिळतीये एका धावेचं रूपांतर 2 मध्ये आणि 2 धावांचं रूपांतर 3 मध्ये करण्याची संधीचं सोनं केलंय. देवगाव टायगर्स हा संघ बलाढ्य संघ आहे आणि या संघाला जर तुम्ही बोट पकडायला द्याल तर तो हात पकडल्याशिवाय सोडणार नाही. यावेळेस संधी मिळाली, 2 धावा वसूल केल्या. स्लॉक स्वीप करायचं होतं, मात्र शरीरावरती आदळलेला हा चेंडू. लेगबाईचा इशारा पंथांचा. निश्चितच धावा कुठल्याही परिस्थितीमध्ये आल्या, कुठल्याही पद्धतीनं आल्या तरीही मात्र धावा येणं खूप गरजेचं. एक धाव जोडली जाईल धावफलकावरती. तब्बल 48 धावा स्कोअर कार्ड वरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ सोनारपाडा संघाच्या वतीनं गोलंदाज आशिष पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस स्ट्राईक वरती फलंदाज हार्ड हिटर अक्षय शपल होऊन खेळलाय आणि यावेळेस बॅट मधनं चेंडू निघाल्यावरती समजलं होतं हा चेंडू मैदानात थांबणार नाही. उंची तेवढीच जास्त लांबी. या चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना. षटकार. निश्चितच आजचा गुरुवारचा दिवस आणि या गुरुवारच्या दिवशी आपण दिवसभर साईबाबांची गाणी ऐकली, साईबाबांचं स्मरण केलं. डीजे कल्पेशच्या माध्यमातून सुमधुर संगीत सातत्यानं आज आपल्याला ऐकायला मिळालं. थँक्यू सो मच डीजे कल्पेश. अजून एक षटकार जर आला बॅक टू बॅक दुसरा तर राकेशजी डोंगरे यांच्या वतीनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक आहे फलंदाज अक्षयसाठी. जबरदस्त बॅटिंग आणि सांगत असताना अक्षय टायगर अभिजिंदा आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू कमबॅक केलाय गोलंदाज आशिषनं. निर्धाव स्वरूपाचा चेंडू बघायला मिळाला. मोठा प्रहार करायचा होता, मात्र या चेंडूचा आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. धावफलक जाऊन पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. तब्बल 54 या आकड्यावरती. 54 54 धावा धावफलकावरती. संध्याकाळचं सत्र आणि धावफलकावरती धावांचा डोंगर. यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा होता. गती परिवर्तन स्लोवर चेंडू हाताळत असताना फलंदाजांना थांबून ठेवलंय. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं आणि शेवटचं समाप्त झालं. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर देवगाव टायगर संघाची धावसंख्या
55 धाबा 56 धाबांचं टार्गेट असेल जेव्हा टीम उतरेल फलंदाजीसाठी सोनारपाडा. दोनही टीम एकाच ताकदीच्या एकाच कॅलिबरच्या आणि एकाच वजनाच्या या दोन टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच मोठं बॅटल होईल, मोठी ताकदवर लढाई होईल याबाबतीत शंका नाहीये. तत्पूर्वी आजच्या दिवसातली माझी शेवटची इनिंग होती. टेनक्रिकची संपूर्ण टीम आज आम्हाला साथ दिली. आमच्या सोबत सुदर्शनजी आगे स्कोररच्या भूमिकेमध्ये होते. आमच्या समवेत आमचे आदर्श रमेश महाराज शिंदे यांचा आवाज आणि आम्हाला आदर्श आज ऐकायला मिळाला. निश्चितच आमच्या सोबत डीजे कल्पेशची सुमधुर धून आम्हाला ऐकायला मिळाली. पंचांची भूमिकेमध्ये आपण पाहिलं आदरणीय हिरामन सरांना आणि हेमंतजी शेट्टी सरांना त्यांचं सुद्धा साथ लाभली. या सर्व टेक्निकल कमिटीचं आयोजन कमिटीचं पुनश्च एकदा मनपूर्वक आभार मानेन आणि मी आजच्या दिवसासाठी तुर्तास थांबतोय. या ऐकूयात पुन्हा एकदा रमेश महाराज शिंदे यांचा सेकंड इनिंग मध्ये आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद सोमनाथ खाडे सर. विनंती करेल मी देवगाव टायगर संघाचे संघनायक क्षेत्ररक्षण लावा. थँक्यू सो मच. धन्यवाद. सामन्याला सेकंड इनिंगला सुरुवात होण्यापूर्वी मी विनंती करेल देवगाव टायगर संघाचे कॅप्टन आपण जमायचं नाहीये. जरी विकेट काढली, डॉट बॉल फेकले, चौकार गेला तरी जास्तीत जास्त जमू नका, कारण वेळ कमी आहे आणि कमी वेळेमध्ये ही महत्वाची मॅच खेळायची आहे. धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 4 चांद लावलेत. कालपासून आपण आवाज ऐकत आहात. सन्माननीय सोमनाथजी खाडे सरांचा या व्यासपीठावर अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. घेऊन जाईन तुम्हाला क्रिकेटच्या विश्वसनीय आणि विलोभनीय अद्भुत दुनियेमध्ये. तिथे रंगलंय खूप मोठे घमासन. कैलासवासी रामचंद्र स्मृती चषकावर नाव कोरण्यासाठी चाललेली खूप मोठी धडपड. बॅटिंग करत असताना देवगाव टायगर संघाने बनवल्या पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 55 धावा आणि विजयासाठी 56 धावांची गरज. 14 × 4 एकंदरीत 14च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. सलामीची जोडी विलास वारगडे आणि नॉन स्ट्राईक एंडवर हरेश वारगडे. सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. यस रोशन. पहिलाच बॉल संधी होती विलास वारगडेला आणि इथे मात्र फाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉटम हँडचा वापर होता बॅट्समन विलास वारगडेचा. एज ऑफ द मार्क विलास वारगडे एक सिंगल घेतली आणि सातत्याने इथे मात्र अंपायर डिसिजन वाईड 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 बॉल. वाईड +1 एकंदरीत 2 धावा. संघाचा अकाउंट ओपन झालंय. विजयासाठी 56 धावांची गरज. हरेश वारगडे आणि विलास वारगडे एका बाजूला काका आणि एका बाजूला पुतण्या. पण इथे मात्र या खेळपट्टीवर सुखाचा संसार आणि सुखाचं घर बनवायचं असेल तर मात्र सातत्याने सांगावं लागेल की वास्यांना तुम्ही फिरू नका, कारण घर फिरले की घराचे वासे फिरतात. सलामीची जोडी विलास वारगडे आणि सोबतीला हरेश वारगडे. प्रयत्न केले जातील यात शंका नाहीये. 56 धावांचं खूप मोठं आव्हान या ठिकाणी असेल. शॉट ऑफ वुड लेंथ ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता विलास वारगडेचा. प्रयत्न इथे फसलाय. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. कमालीची गोलंदाजी होते गोलंदाज रोशन कडून. आतापर्यंत मी तर म्हणेन जेरबंद केलंय बॅट्समन विलास वारगडेला. संधी नाहीये. सन्माननीय सोमनाथजी खाडे सर, निश्चितच उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा भेटू. धावसंख्या ती धावपलकावर आतापर्यंत 3 धावा. विजयासाठी 56 धावांची गरज. इथे स्लॉकशिफ्ट आणि पुन्हा एकदा जयेश मोरेची आठवण करून देणारा हा येतो एवन क्वालिटीचा ब्रँडेड चौकार.
थोडासा सुटकेचा निश्वास सोडला असेल मित्र म्हणे डगआउट न कारण चौकार आलाय, यायला हवा शंका नाहीये. स्टेप आउट करून खेळलेत विलास वारगडे. सगळ्यात महत्वाची जबाबदारी इथे पार पाडावी लागेल विलास वारगडे नावाच्या फलंदाजाला. संघाचे संगणक आहेत. नाणेफेक हारल्यानंतर क्षेत्ररक्षणाची जबाबदारी आली. 4 षटकं फेकत असताना 55 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर आपण पाहू शकाल काय फलंदाजी केली देवगाव टायगर संघानं. याच्या पाठीमागे एक हिरा लपलाय आणि त्या हिऱ्याचं नाव आहे दौलत तुपे. सारिका हॉटेलचं मैदान आणि त्या मैदानावर सातत्याने जेव्हा जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तेव्हा तुम्हाला एक खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. कोणत्याही गावातील कोणत्याही मैदानावर जाण्यापूर्वी काय तयारी असते ना ते मात्र यांच्याकडून शिकावे. रिव्हर्सचा प्रयत्न, भन्नाट वेगाने चेंडू फेकलाय. कलात्मक गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतंय. हा आविष्कार आहे खूप मोठा आणि जिथे आविष्कार जिथे चमत्कार तिथे मात्र नमस्कार. डॉट बॉल. विलास वारगडे खेळले 3 चेंडू 5 धावा बनवल्यात आणि हरेश मात्र 2 चेंडूमध्ये 1 धाव. फुल केले चेंडू निघून चाललाय ऑर्थोडॉक्स काउ कॉर्नर बाउंड्री लाईन कडे, थांबणार नाहीये आणि इथे मात्र अंपायर डिसिजन. हाव इज दॅट, यस मॅक्सिमम. हा येतो षटकार. थोडं सहकार्य करा आणि वेळ कमी आहे. यस मॅच बॉल आलाय याची नोंद ठेवा आणि लगेचच देवगाव टायगर संघ सामन्याला सुरुवात करायची आहे. प्रेक्षक हो, आजच्या दिवसातील ही महत्त्वाची मॅच आहे. आजच्या दिवसाच्या उत्तरार्धाकडे आपण वळलेलो आहोत. पहिल्या दिवसामधील विजेता संघ देवगाव टायगर्स आणि आजच्या दिवसामध्ये सोनारपाडा. धावसंख्या आहे ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14. मंडॅटरी पॉवर प्ले संपुष्टात येत आहे आणि निश्चितच इथे मात्र पाहू शकाल 2 ठोसे खूप मोठे पाहायला मिळाले. बॅटिंग करत असताना बॅट्समन विलास वारगडे आणि बॅट्समन हरेश वारगडेच्या बॅटमधून 3 चेंडू खेळला हरेश वारगडे, 7 धावा बनवल्या, त्यामध्ये 1 षटकार पाहायला मिळतोय. विलास वारगडे 3 चेंडू खेळलाय आणि आतापर्यंत पाहिलं तर 1 चौकार ठोकलाय विलास वारगडेनं. एकंदरीत पार्टनरशिपचा विचार केला तर सुरुवात चांगली आहे. 14 धावा धावफलकावर, 14ची सरासरी सातत्याने पुढे जायचं आहे आणि हे अबाधित ठेवली तर मात्र सोनारपाडा संघ सुद्धा या मॅच मध्ये विजयी होऊ शकतो. आणि एका बाजूला जर विकेट घेतल्या, डॉट बॉल फेकले तर देवगाव टायगर संघ सुद्धा या मॅच मध्ये विजयी होऊ शकतो. विजय मात्र एकाच संघाचा, जो जिता वही सिकंदर. जाऊया मॅच मध्ये आणि अर्थातच येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 42 धावांची गरज. घाई करायचे मित्रांनो, कारण संध्याकाळचे ठीक 5:39 झाले आहेत. 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटकं फेकली जातील याची दक्षता अंपायर आपण सुद्धा ठेवा. गोलंदाज तयार. प्रथमेश, शॉर्ट पिच बॉल, विकेट किपरनं चेंडू कलेक्ट केलाय परंतु लाईन खराब आहे. वाईट बॉल. या चुकांना मात्र सातत्याने टाळावं लागेल कारण तुम्ही यापूर्वी जिंकलात हे आम्हाला विसरायचं आहे. ॲट दिस मोमेंट तुम्ही आज आत्ता ताबडतोब काही करताना याला अनन्यसाधारण महत्व आहे. क्रिकेटची विलोभनीय दुनिया, क्रिकेटची विश्वसनीय दुनिया, या दुनियेमध्ये एकदा आम्ही आलो ना तर मात्र इतके काय हरकून जातो. कोणी आमच्या कानाला जरी हात लावला तरी आम्हाला कळत नाही की कोणी हात लावलाय की माशी येऊन बसले. जाऊया मॅचच्या दिशेने. धावसंख्या दी धावफलकावर 15. इथे स्क्वेअर कट, वेगाने चेंडू निघून चालाय कव्हर स्वीपरकडे, क्षेत्ररक्षण नाही आहे, गॅप आहे मोठा, चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड पास, चेंडू वेगाने निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील या चेंडूवर 4. आणखी एक दर्जेदार चौकार. काय फटका एक्झिक्यूट केलाय बॅट्समन विलास वारगडेनं. क्षमता खूप मोठी आहे या खेळाडूची. म्हणून म्हटलं जातं ना की आयुष्याचा खेळ चांगल्या पद्धतीने खेळला जावा यासाठी कलात्मकता असावी लागते आणि जिथे कौशल्य तिथे मेहनत कमी आणि फायदा अधिक. ही फलंदाजी सातत्याने पाहिलेले बॅट्समन विलास वारगडेची. गोलंदाज सज्ज. इथे मात्र पुनश्च एकदा शॉर्ट पिच बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न झालाय, जमिनीलगत चेंडू खेळला विलास वारगडेनं. विकेट अजूनपर्यंत गमावलेलं नाही आहे. सोनारपाडा संघानं जमेची बाजू मात्र ठरवावी लागेल. परंतु दौलत तुपेचे जर प्रयत्न पाहिले ना तर कोणता हिरा कुठे उभे करायचा आणि सातत्याने त्याला कुठे चमकवायचं या सगळ्या गोष्टी जमल्या दौलत तुपेला. घाई करायचे मित्रांनो. 5:41 झाले आहेत. अजून आपल्याकडे राहतील जवळपास 15-17 मिनिटे. त्या 17 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही 3 षटकं कंप्लीट करायचे, त्याची नोंद घ्या कारण अंधार फार झाला आहे. धावसंख्या ती धावफलकावर 20 बनवायच्या आहेत त्या या मॅच मध्ये 56. इथून जर पाहिलं तर अजूनही 36 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक असतील 16.
16 चेंडू 36 धावा. समीकरण पाहिलं तर अवघड दिसतंय, परंतु या दोन्ही फलंदाजामध्ये क्षमता आहे. शॉट ऑफ गुड लेंथ, क्या बात आहे. मोठा फटका खाण्यापासून थोडंसं वाचायचं असेल आणि सुटकेचा निश्वास सोडायचा असेल तर मात्र तुम्हाला ती जागा निवडावी लागते. जागा महत्वाची आहे. खेळपट्टीचं निरीक्षण होणं महत्वाची गोष्ट आहे. शॉट ऑफ गुड लेंथ, स्पॉटवर चेंडू रिलीज केला आणि त्यानंतर मात्र विकेट किपरच्या हातामध्ये वेगाने चेंडू आलाय. डॉट बॉल, फेकले जाणारे डॉट बॉल या मॅचमध्ये देवगाव टायगर संघाला सातत्याने विजयाची सलामी देतील. आणखी एक शॉट ऑफ गुड लेंथ अक्रॉस द लाईनने पुन्हा एकदा खेळलाय. पाहू शकाल एक धाव घेतली आणि विलास वारगडे स्वतःला स्टॉप करतोय, कारण विलास वारगडेला माहिती आहे सर सलामत तो पगडी 50. आठवेल मला धर्मवीर चषक गेल्या वर्षीचा. तिथे शेवटच्या षटकामध्ये जयेश मोरे खेळण्यासाठी आला आणि 6 चेंडूमध्ये गोटेगर संघाच्या विरोधात मोठे मोठे स्लॉगन केले आणि खूप मोठ्या घोषणा केल्या. स्लॉग स्वीपच्या माध्यमातून फटके सजवले. एक एक खेळाडू खऱ्या अर्थानं आपल्या संघाचा विजयाचा रथ कुरुक्षेत्रावर आणून महाभारत घडवत असतो आणि बघता बघता धर्मवीरची ट्रॉफी टेम्पोमध्ये आणावी लागली मुरबाड संघाला. सिंहाचा वाटा उचलला होता शेवटच्या षटकामध्ये जयेश मोरेनं आणि तीच कामगिरी इथे करत असताना बॅट्समन विलास वारगडे सोनारपाडा संघाच्या वतीनं. ओव्हरपिच बॉल आहे, थांबण्याचा परिणाम या ठिकाणी होतोय म्हणून म्हटलं जातं ना जान जाय पर विकेट ना जाय. फेकून दिले चेंडूला, बॉलर बॅक ड्राईव्ह बाउंड्री लाईनच्या बाहेर. विलास वारगडे ट्रेडमार्क चौकार. सामना महत्वाचा आहे आम्हाला माहिती आहे. वेळ सुद्धा निघून चाललेली आहे हे तुम्हाला माहित असणं गोष्ट गरजेची आहे. सातत्याने व्यवस्थापन समितीच्या सूचना तुमच्यापर्यंत येतील. धावसंख्या फ्लाय होत असताना तब्बल 25 धावा. येणारे 13 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. आणखी एक आणि इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे, फ्लाय होईल. पतंगाप्रमाणे रॉकेट निघून गेलाय. बॅट्समन विलास वारगडे इज ऑन फायर. षटकार. या मॅच मध्ये सोनारपाडा संघाची धावसंख्या ती धावपलक्यावर तब्बल 31 धावा. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी इथून जर पाहिलं तर 25 धावांची आवश्यकता. 12.50 ची सरासरी गाठायची आणि हे दोन फलंदाज जर राहिले ना तर मात्र ही मॅच अगदी सहजगत्या जिंकू शकतात. हे चिन्ह या ठिकाणी पाहायला मिळते. हे षटक सांगून जाईल या संपूर्ण मॅचचं भविष्य. सेकंड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज अक्षय. स्टार्किंग एंडवर हरेश वारगडे ज्यानं पहिल्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आपल्या प्राणाची बाजी लावली आणि बघता बघता अटकेपार झेंडा रोवला. तो झेंडा आतापर्यंत फडकतोय सोनारपाडा संघाचा. परंतु इथे काय घडेल, काही होऊ शकतं. कोण जिंकेल हा सामना, कोणीही जिंकू शकतो. जो चांगला खेळेल आणि ज्या संघाला चांगली साथ मिळेल नशिबाची तो संघ सातत्याने विजयाच्या खुर्चीवर विराजमान होईल. जाऊया मॅचच्या दिशेने. 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय तयार. राईट आर्म वरती विकेटने. इथे फटका सजवलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक हळुवारपणे पोहोचेल चेंडू पर्यंत. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र 2 धावा सक्सेसफुली कंप्लीटेड. एकंदरीत 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. 33 धावा धावफलकावर. येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 23 धावा. 8 चेंडू मध्ये 32 धावा निघू शकतात तर 11 चेंडू मध्ये 23 धावा का होऊ शकत नाही. 6 चेंडू मध्ये 0 धाव निघू शकते. 6 चेंडू मध्ये 36 धावा सुद्धा निघू शकतात. क्रिकेट आहे. क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट. इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केलाय. पाहू शकाल हेलिकॉप्टर मात्र उडाला नाही. तत्पूर्वी एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने 34 धावांची मोहर आतापर्यंत लागली गेली. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. 10 चेंडू 22 धावा. गोलंदाजाच्या मनावर दडपण. फलंदाजी करत असताना बॅट्समनच्या मनावर मात्र मनोवैज्ञानिक दबाव. कोण जुमानेल या दबावाला आणि बघता बघता कोण मात्र या संपूर्ण दबावाला बाहेर ठेवेल. खोलवट टप्पाचा चेंडू. काय लेंथ आहे गोलंदाज अक्षयची. बॅटिंग करत असताना सिंहाचा बाटा आणि इथे मात्र काय घडलंय. खराब थ्रो असेल. चुकीच्या एंड निमित्त म्हणून थ्रो केला आणि बघता बघता ऍडव्हान्टेज राहतील या 2 धावा सोनारपाडा संघासाठी. प्रेक्षक हो, खूप सारी मजा लुटण्याचा तुम्हाला सगळ्यांना योग आलाय. कारण मॅच तशी आहे. या मुरबाड तालुक्यातील असणारे 2 संघ, एकाच ट्रॅकवरची 2 गावं. टीम सोनारपाडा आणि फाईट करत असताना संघ
देवगाव टायगर्स. इथून जर पाहिलं तर चेंडू शिल्लक असतील आतापर्यंत 3 आणि 9 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र विलास वारगडे असेल नाराज. एक डॉट बॉल सातत्याने राजसिंहासन डोळ्यासमोर दिसतंय. एक डॉट बॉल संगीत खुर्ची डोळ्यासमोर दिसते. एक डॉट बॉल कैलासवासी रामचंद्र स्मृती चषकाची ट्रॉफी दिसते आणि समोरून बॅटिंग करत असताना एक मोठा फटका सातत्याने ट्रॉफीचं विजय स्वप्न दाखवेल. 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 20 धावा. शॉर्ट पिच बॉल. इथे मात्र पाहू शकाल काय घडलंय. विलास वारगडे संकटामध्ये सापडलाय. हा विद्याट आणि इथे मात्र झेल पकडलाय. अंपायर डिसिजन फलंदाज बाद. संजीवनी संपली. इथे मात्र कस्तुरीचा सुगंध संपला. आशा मात्र मावळतीला गेल्या. फलंदाज लिटल मास्टर विलास वारगडीची केली समाप्त. बॅक टू द डगआउट. ह्यूज विकेट. मोठा मासा लागतोय गडाला. होता आणि ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला चेंडू. विलास वारगडेला वाटलं होतं हा चेंडू मैदानाच्या बाहेर निघून जाईल, परंतु एकदा का म्हटलं जातं ना कॉन्सन्ट्रेशन लूज झालं की खऱ्या अर्थानं कोणती गोष्ट घडेल आणि बिघडेल हे सांगता येत नाही. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. या गोलंदाजाने जर डॉट बॉल फेकला तर राकेश डोंगरे यांच्याकडनं 500 रुपये. आणि इथे मात्र काय घडलंय. डॉट 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 बॉल. अंपायर डिसिजन. यस सरांचा इशारा आलाय व्हाईट बॉल. आमचे लेग अंपायर हिना म्हणजे खरकर सरांचा इशारा आलाय व्हाईट बॉल. यस रिव्ह्यू चेक केला जाईल. यस या ठिकाणी खेळाडूंना रिव्ह्यू नाही आहे. व्हाईट साठी रिव्ह्यू नाही आहे. यस अंपायर रिव्ह्यू आहे. यस या ठिकाणी चेक केलं जाईल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आहे ना. ओके सामना अतिशय महत्त्वाचा आहे आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये निर्णय यायची काही सेकंद वाट पाहावी लागेल, परंतु जास्त मिनिटे वाट पाहावी लागणार नाही. वेळ निघून चालली. यस थर्ड अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. आणि इथे मात्र आणखी एक डॉट बॉल जर फेकला गोलंदाजानं तर राकेशजी डोंगरे साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय. थँक्यू सो मच. एक धाव जोडली धाव फलकावर आणि आतापर्यंत आपण पाहतोय धाव संख्या ती सोनारपाडा संघाची 37 बनवायच्या त्या 56. येणारे 7 चेंडू आणि 19 धावांची गरज. या चेंडूवर धावा येणं मी तर म्हणेन सोनारपाडा संघासाठी गरजेची गोष्ट राहील. होरपीच होता. ऑफ ड्राईव्ह सजवण्याचा प्रयत्न केलाय बॅट्समन हरेश वारगडेनं. एक सिंगल मिळवली. आत्ता मात्र संकट ओढावलंय. शेवटचे 6 चेंडू घाई करायचे. दौलत तुपे सर गोलंदाज निवडा. येणारे 6 चेंडू आणि सोनारपाडा संघाला विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. सोनारपाडा टीम पूर्णपणे कॉन्फिडन्स लेवल मी तर म्हणेन वाढली आहे, कारण विलास वारगडेने नाणेफेक केली तेव्हा सांगितलं होतं घाई करायची आहे. अंपायर सामन्याला सुरुवात करा. सामन्याला सुरुवात करायची आहे, कारण इथे बोलायला सुद्धा वेळ नाही, ऐकायला सुद्धा वेळ नाही, थांबायला सुद्धा वेळ नाही आहे. सूर्य निघून चाललाय त्याच्या घराकडे आणि इथे मात्र खऱ्या अर्थाने हे द्वंद्व आणि घमासन चालू आहे. प्रेक्षक हो, मॅच मात्र खूप या ठिकाणी महत्वाची पाहायला मिळते. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. काय घडेल या मॅच मध्ये
टीम सोनारपाडा की टीम देवगाव टायगर्स एका बाजूला वाघांच्या डरकाळ्या तर एका बाजूला खऱ्या अर्थानं आमच्या सोनाराचा सोनार या ठिकाणी पाहायला मिळतंय. एका बाजूला हिरे शोधले जवाहीरनं तर एका बाजूला सोनं शोधलंय सोना राणं. 6 चेंडू आणि 18 धावा. 17 मिळाल्या तर मात्र सुपर ओव्हर की खऱ्या अर्थानं बॉल आउट या सगळ्या गोष्टी व्यवस्थापन समिती सजवेल. जाऊया मॅचच्या दिशेने. दौलत तुपे लिडिंग फ्रॉम फ्रंट संघाचे संगणक गोलंदाजी मार्को सज्ज. स्टार्किंग एंडवर विलाजी वारगडे यांचे पुतणे अर्थातच हरेश वारगडे ऑन बॅटिंग मार्क. 6 चेंडू आणि 18 धावा. पहिलाच बॉल आणि इथे मात्र अंपायर डिसिजन वाईट बॉल. जसं दौलत तुपे सरांनी या षटकामध्ये जर 10 धावा खर्च केल्या तर सन्माननीय राकेशजी डोंगरे साहेबांकडे 1000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. 1 धाव मिळवली वाईटच्या स्वरूपात. इथून जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 17 धावा. फुल टॉस. इथे मात्र काय घडलंय आणि पहिला चेंडू मैदानाच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. यस इट इज द मॅक्सिमम संधी आणि त्या संधीचं सोनं केलंय बॅट्समन हरेश वारगडे. इज ऑफ द मार्क आणि इथे मात्र ट्रेड मार्क माफी असावी आणि हा आला बॅट्समन हरेश वारगडेच्या बॅटमधला षटकार. गोलंदाज दौलत तुपेने जर विकेट हॅट्रिक केली तर विशालजी केंबारी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला. समीकरण बदललं. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता. ऑफ ब्रेक होता परंतु पाहू शकाल इथे मात्र वाईट बॉल आहे. याला म्हणतात मनोवैज्ञानिक दबाव. जी माणसं मनामध्ये हरलेली असतात ती रणांगणात विजयी होत नाहीत. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता सोनारपाडा संघाला. एक मोठा फटका आला आणि सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलून गेलंय. 5 चेंडू 10 धावा. इथे मिस्टामिक स्टोक क्षेत्ररक्षक जज करतोय. घेतली विकेट आणि इथे मात्र आपल्या अंगातील काम दाखवत असताना गोलंदाज दौलत तुपे ठरतो यशस्वी. बॅट्समन हरेश वारगडे बॅक टू द डगआउट. ज्या फलंदाजानं विजयी स्वप्न दाखवली तो फलंदाज झालाय बाद. स्वप्न दाखवावी आणि सातत्याने ते पूर्ण करावी अशी अपेक्षा डगआउट करेल परंतु क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट. हरेश वारगडे बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज सचिन खेळपट्टीकडे धावत धावत जाताना पाहायला मिळतोय. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी इथून जर पाहिलं तर सोनारपाडा संघाला तब्बल 10 धावांची गरज. इथून एखादा डॉट बॉल फेकला तर सामना उघड होईल आणि डोईदर होईल. इथे कमरेच्या खालोखाल चेंडू राहिलाय. पडल्यानंतर उसळी घेतली नाही परंतु हालचाल 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 सातत्याने होताना पाहायला मिळते. क्रिकेट खेळत असताना सातत्याने कॉन्सन्ट्रेशन ठेवणं गोष्ट गरजेची राहील. जिथे 1 चेंडूवर 1 धाव होती तिथे मात्र या चेंडूवर मिळवल्या 2 धावा. इथून जर पाहिलं तर येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. काय मॅच आहे प्रेक्षकांनो. सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. येणारे 3 चेंडू सोनारपाडा संघाला विजयासाठी 8 धावांची गरज. काय घडेल या मॅच मध्ये. न एक मेरा होगा न लाख तेरा होगा न तारीफ मेरी होगी ना मजाक तेरा होगा. इथे कोणाच्या भावना जपल्या जातील. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. इथे फटका सजवलाय. चेंडू हवेमध्ये असेल आणि काय घडलंय काय घडलंय. अंपायर डिसिजन फलंदाज. इथे काय घडलंय बाद आहे. यस दौलत तुपेने केलेली गोलंदाजी राकेशजी डोंगरे यांच्या मनामध्ये भरली आणि साहेबांनी दिले 500 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच. धन्यवाद. इथून जर पाहिलं तर येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता सोनारपाडा संघाला. काही घडेल या मॅच मध्ये. अजूनही सामना संपलेला नाही आहे कारण आमचे साथी समालोचक नेहमी म्हणत असतात ना की जोपर्यंत शेवटचा चेंडू पडला जात नाही तोपर्यंत सामना संपत नाही. दौलत तुपेची गोलंदाजी इथे मात्र सांगत असताना जो आदमी पानी से नहाता है हो लिबास बदलता है. जो आदमी पसीने से नहाता है हो इतिहास बदलता है. आणि इथे सांगितलं दौलत तुपेने आप तो सिर्फ खेलना जानते हो हम ऐसे खिलाडी है जो खेल को पलटना जानते हैं. आणि इथे मात्र येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. सामना अजूनही संपलेला नाही आहे. कोण जिंकेल हा सामना सांगता येणार नाही आहे कारण समोर आहे फलंदाज सचिन. याच सचिन अनेक विक्रम केले आहेत पण इथे मात्र काय घडेल.
4 चांद लावले जातील का? गोलंदाज तयार दौलत तुपे. इथे काय घडलंय? फटका तर सजवलाय, शतरक्षक जज करतोय. ओ माय गुडनेस, वी कांट क्लॅप विथ वन हँड. आणि इथे मात्र दाखवलं गोल शतरक्षकानं, एका हाताने टाळी वाजते. फलंदाज बाद सचिन. चला जमायचं नाही. ओके, थँक्यू सो मच जयजी मोरे सर, आपण या ठिकाणी उपस्थित राहिला, आपला सुद्धा आभार. जमायचं नाही आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी दौलत तुपेला सन्माननीय राकेशजी डोंगरे साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. थँक्यू सो मच, धन्यवाद राकेशजी डोंगरे साहेब. आणखी एक विकेट जर घेतली दौलत तुपेने तर सन्माननीय विशालजी केमारी साहेब यांच्याकडनं आणखी 500 रुपये मिळतील. जबरदस्त गोलंदाजी केली, परंतु एका क्षणाला वाटलं होतं हा सामना मात्र सोनारपाडा संघ जिंकेल. या क्षणाला वाटतंय दौलत तुपेचा संघ या ठिकाणी जिंकतोय की काय. चिन्ह निर्माण झाली, मॅच मध्ये थोडीशी नागमोडी वळणं पाहिली. जिथे विलास वारगडे बाद झाला ना, तिथे मात्र सामन्याचं चित्र पूर्णपणे बदललं. काय फलंदाजी केली विलास वारगडेने. जिथे हरेश वारगडे बाद झाला ना, तिथे मात्र सामन्याचं चित्र बदललं. काय फलंदाजी केली हरेश वारगडेने. 1 चेंडू 8 धावा. इथून जर नो बॉल फेकला आणि षटकार पडला, इथून जर वाईट बॉल फेकला आणि लॉंग स्टॉपला चेंडू गेला, इथून जर एखादा चमत्कार झाला तर मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक जिवंतपणा येईल. सध्याच्या घडीला सामना मी तर म्हणेन व्हेंटिलेटरवर नाही आहे, दवाखान्याच्या बाहेर पाय काढला या सगळ्यांनी. कारण 1 चेंडू 8 धावा इम्पॉसिबल असेल. काय घडेल? 1 चेंडू 8 धावा. आणि इथे 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 काय घडलंय? वाईट बॉल. 1 चेंडू 7 धावा. षटका ठोकला तर स्कोर लेवल. कहां पर गलती कर बैठे मेरे दोस्त दौलत तुपे सर. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. जब तक नहीं पड़ती हाथोड़ी की घाव पत्थर पर, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. 1 चेंडू 7 धावा. आणि इथे काय घडलंय? वाईट 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 बॉल. दौलत तुपे सरांनी या मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा मजा आणली. सुदर्शन, म्हणून कोणीतरी म्हटलंय ना की तुमचं आयुष्य तुमच्या हातामध्ये आहे. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. मनुष्याचं आयुष्य खराब करण्याचं कारण मनुष्याची कर्तव्य. 1 चेंडू आणि 6 धावा. 1 चेंडू मध्ये 9 धावा होताना आम्ही पाहिलेल्या खरपतवाडी संघाला. किनवली संघाच्या फलंदाज पिंटू शहाने ठोकला होता षटकार आणि आला होता नो बॉल. आणि त्यानंतरच्या मात्र 2 धावा, ते सुद्धा खातिवलीच्या विरोधात खेळताना. 1 चेंडू 6 धावा. दौलत तुपे गोलंदाजी मार्गावर सज्ज. 1 चेंडू 6 धावा. इथे एक चेंडू 5 धावा आणि चौकार जरी गेला तरी स्कोर लेवल. दौलत तुपेंना 33 कोटी देव आठवले असतील आता. कारण पाहू शकाल 3 चेंडू वाईट फेकले, गलती से मिस्टेक, आणि इथे मात्र फटा पोस्टर निकला डॉट बॉल. थँक्यू सो मच, कॉंग्रॅच्युलेशन टीम. तर प्रेक्षक हो, सामना जिंकला शेवटच्या क्षणापर्यंत. म्हणून म्हटलं जातं ना, सोनारपाडा संघाने दाखवलं हरलो तरी चालेल पण जिंकणारा म्हटला पाहिजे. आयुष्यातील सगळ्यात कठीण खेळ होता